जय पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे समर्था तुमचे पाय दोन्ही। जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
अंतराय नको देवा. आले भागात ते करीतो तुझेचे नाम उच्चारितो आता हृदय हे आपुले. चव पाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री सद्गुरूंची शिवे लागी सेवक झालो. शिवे लागे सेवक झालो. प्रस्तुत प्राप्त हरिकीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जनार्दन पंतांच्या मालिकेतील वयाच्या 7व्या वर्षापासून जीवनामध्ये जी सद्गुरूंची सेवा घडली. कारण इतक्या लहान वयामध्ये कुणाची सेवा करावी ह्याचा फैसला होणं ही सर्वात मोठी गोष्ट नाथबाबांच्या जीवनात घडली. 60 वर्षाचे टोनगे झालो आपण तरी अजून देव कोणता आणि गुरु कोणता कळाला. साधी गोष्ट आहे महाराज, कळाला अजून तरी देव का गुरु जीवनामध्ये कोण श्रेष्ठ मानायचा अजून तरी आपला फैसला झाला का? होय झाला. जर हाच फैसला अजून होत नसेल तर पुढल्या जन्मात आपण काय दिवे लावणार? पुढला जन्म तरी आपल्याला माणसाचं मिळेल याच्याबद्दल तरी खेद व्यक्त करा थोडाफार. होय आपले वेळूचे पाहुणे आज भरपूर परिसरातून माणसं येणार आहे मलाही माहिती होते. आता हे आमचे वेळूचे पाहुणे हे जुने गडे आमचे खेळगडी. पण आता हिथं आज फलंदाज करायला सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे म्हणले आपली टाळ वाजवायचं बंद. कुठं दांडकी काढून घेता ह्यांच्यामध्ये पडून आहे का नाही म्हणून अगदी सुंदर असं काय महाराज. आता या बरं का या क्षणाला या सोहळ्याचं शब्दात मी वर्णन करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल हा अवर्णनीय सोहळा आहे आणि सोहळ्यातलं हे दुसरंच वर्ष आहे बरोबर ना. फक्त मला तुम्ही तिसऱ्यांदा बोलावलं एवढाच गोळ झाला बाकी काय. वर्ष दुसरं मी तिसऱ्यांदा आलो म्हणजे हा विषय काय महाराज काय काय वर्णन करू शकतो मी सांगा ना. पण एकच सांगेल नाथबाबांच्या जीवनामध्ये जी गुरुभक्ती ठसली गेली अंतकरणामध्ये. कारण महाराज जीवनामध्ये गुरुभक्ती प्राप्त झाल्याशिवाय तुमच्यातला माझ्यातला आणि विश्वातला देव दुसरा कुणीच दाखवू शकत नाही. मृत्यू लोकामध्ये कोण या मृत्यू लोकामध्ये दुसरा देव कुणीही दाखवू शकत नाही. आणि ती ओढ जीवनामध्ये नाथबाबांच्या प्राप्त झाली आणि जी ओढ प्राप्त झाली त्या ओढीचा परिणाम आजच्या अभंगामध्ये या ओढीचा परिणाम नाथबाबांना जे रूप प्राप्त झाले जे स्वरूप डोळ्यापुढे दिसलं गुरुच्या चिंतनामध्ये जे गुरुभक्ती होती जीवनामध्ये त्याचं वचन प्राप्त झाल्यानंतर जे पहिलं दैवत दिसलं महाराज अनादि अंबिका भगवती ते स्वरूप त्यांना पाहायला मिळालं. आणि महाराज असंच आहे एक लक्षात ठेवा सिद्धांत सांगून जातो भक्तीतला मी. तुम्ही देवाची भक्ती करायला जाता मी बी तुमच्यातच आहे ना का मी महाराष्ट्रातला नाही असं काही नाही ना. मीही
मीही देवच करायला जातो, पण देवाच्या अगोदर देवीच पुढे येत असते. ही कधी बी डोक्यात ठेवा. विठ्ठलो विठ्ठलो. याला एकमेव कारण आहे, नीट ऐका थोडं. का महाराज हा देह आपल्याला मायेने दिला. देह कुणी दिला? हा सुंदर गोरा गोमटा कुणी बनवलंय? मायेनं बनवलंय. आणि जर मायेला आपण डावलून पुढे निघालो तर माय म्हणते अरे माझं बघ ना आधी. तू उभा कुणामुळेस? तुला देह कुणामुळे? माझ्यामुळे. तू आधी माझं चिंतन कर, मी त्याला घेऊन येते. आणि याचा पुरावा देऊन जाईल तुम्हाला, पण जरा विस्तृत प्रमाणात. ज्यावेळेस आपलं खरंच याच्यावरती मला ज्यावेळेस उलगडा करायचा अख्ख्या चरणांचा, त्यावेळेस मी तुम्हाला पुराव्याने सिद्ध करून देते आधी कोण येतं. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळते. आपण पोत पाजळतो, पण कुठला? का पोत नाही तुमच्याकडे? होय माऊली, पोत असेल ना घरी? नाही तुमच्या? येईल, कारण ती कोणाला सोडत नाही. आणि जोपर्यंत तो पोत जीवनामध्ये प्राप्त होत नाही म्हणजे ज्ञान, जोपर्यंत ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही आणि पोत पाजळायचा आहे ज्ञानाचा. आणि म्हणून महाराज उदो, पण त्या पोतासाठी काय करावं लागतं? ती साधना आहे. ही साधना ह्या चरणामध्ये काय सांगितली? साधना सांगितली. पहिला उदो उदो भक्त नाचती हो. भक्ताने काय करावं? नाचावं. पण कसं? डीजे पुढं, मग पिऊन नाचावं. काय नाचायचं कशामध्ये? भक्ताला नाचल्याशिवाय देवत्व प्राप्तच होत नाही महाराज. बाकी काय घेऊन बसले तुम्ही? देवाला नाचावंच लागतं. नाचल्याशिवाय मनाला आनंद होत नाही. गायनाचे चिंताच करू नका. जीव शिवाची बैल जोडी हो. असं वातावरण तयार झाल्यावर जेवण तरी आठवल का? मला सांगा ना तुम्ही. भूक सुद्धा आठवणार नाही. बघा तुम्ही 10 वाजूया तुम्हाला जर भूक लागली, मला एका माणसाने सांगा. चॅलेंज आहे कीर्तनामध्ये. एकाने बी सांगा मला भूक आठवली म्हणून. अजिबात नाही. अरे हे महात्म्य आहे त्याचं. कुणाचं? त्या भगवंताची लीला आहे.
भक्तानं नाचावं कोणत्या मनाच्या आनंदामध्ये, गाय नाचे उडे आपुलिया, आणि जो आपल्या छंदात नाचतो त्याला देवत्व मिळत असतं. विठ्ठल विठ्ठल. नाथ बाबा म्हणतात भक्त नाचू लागले कशामध्ये, आज चिंताच करायची नाही तुम्ही. तुम्ही काकड्यापर्यंत नाही हटणार मला माहिती. नाचू कीर्तनाचे, भक्ताने नाचावं पण कीर्तनामध्ये. कीर्तनामध्ये जोपर्यंत भक्त नाचत नाही तोपर्यंत खऱ्या आनंदाला तो प्राप्त होत नाही महाराज. आणि ज्यावेळेस भक्त नाचतो त्याच वेळेस खरा त्याचा गोंधळ सुरू होतो. म्हणून गोंधळा येयो जगदंबे मूळ पीठ तू अंबे. मूळ असणारी जगदंबे महाराज आपलं मूळ आहे ते. सहज तुम्हाला विचारलं, होय पाहुणी, सहज तुम्हाला विचारलं तरी तुम्ही कुळदैवताचं नाव काय सांगता बरं? तुळजापूर भवानी किंवा रेणुका भवानी किंवा कोल्हापूर महालक्ष्मी किंवा जे काय तुमचं असेल ते कुणीच म्हणत नाही विठ्ठल माझा कुलदैवत आहे. आम्ही इतके शहाणेत का म्हणावं विठ्ठल माझे कुळीचे दैवत म्हणायला? होय आपण इतके शहाणेत. आपण काय सांगतो म्हणून याच्यावर समजून घ्या की राज्य मायेचे, राज्य कोणाचे आणि म्हणून तिथंच नाव पुढे येत राहतं. नाव कोणात येतं पण हिच्यासाठी नाही का. नीट ऐका आता, या मूळ मायेचा गोंधळ कोणी कोणी घातला. कारण मी बोलताना प्रमाणाशिवाय एक शब्द बाहेर येत नसतो कुठल्याच त्याच्यात. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, गोंधळांची नावं सांगितली महाराज. या गोंधळाला कोण कोण आलं, कुणी कुणी गोंधळ पूर्वी घातला. पहिला गोंधळी सांगितला व्यास. आता ह्या व्यासाची ख्याती सांगितली तर कोंबणार, कारण 18 पुराण 6 शास्त्राची निर्मिती व्यासाने केली. आता एवढ्यात मी त्यांचं भागवतो. दुसरा गोंधळी वशिष्ठ. आता ह्या गोंधळ्याची ख्याती महाराज, बापाचा गुरु तोच आणि मुलाचा गुरु सुद्धा तोच. नवे नवे मुलांच्या मुलाचा गुरु सुद्धा. काय भाग्य वशिष्ठाला प्राप्त झालं महाराज. देवाला अनुग्रह करण्याची ताकद त्या वशिष्ठामध्ये व्हावी. जगदानी भगवान अवताराला येतो आणि त्याला अनुग्रह करण्याची ताकद महाराज त्या महात्म्यात असावी. अरे महाराज त्यानं दाखवून दिलं महाराज. अजून आपल्याला कळालं नाही. थोरा मोठ्यांचे महाराज आचार लक्षामध्ये घ्यायचे असतात. काय घ्यायचे असतात? आचार. तो जगाचा मालक होता, त्याला माहिती नव्हतं का? नाही, प्रभूला माहिती नाही, रामाला माहिती नाही मृत्यू लोकामध्ये. त्यानंच निर्माण केलेलं महाराज. पण तरी सुद्धा वागून दाखवलं तुमच्या आमच्यासाठी की जीवनामध्ये जोपर्यंत आपण गुरु करून घेत नाही, जोपर्यंत आपण गुरुचा वरद हस्त प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत आलेली संकट सुद्धा झेलायची ताकद मिळत नाही. पहिला वशिष्ठाचा बोध मिळाला म्हणून 13व्या वर्षी विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करायचं धाडस प्राप्त झालं. पहिला महाराज पुरुषार्थ 13व्या वर्षात. नाहीतर
बालपण कशात गेलं होतं? महालात गेलं. भगवान श्रीकृष्ण सारखं बंदी शाळेत नव्हतं गेलं. रामाचं बालपण कुठं गेलं? महालामध्ये गेलं. श्रीकृष्णासारखा तो ह्याच्या जन्माला आला का? बंदी शाळेत. महालात होता, पण तेवढं धाडस त्या गुरुच्या शक्तीनं प्राप्त झालं महाराज. शिखरी जीवनामध्ये महाराज परिणती आहे. महाराज चला तिसरा गोंधळी सांगितला, शुक व्यास वशिष्ठ शुक. आता ही गोंधळी बलतात चित्रा निघाला ह्यांच्यापेक्षा. चला पुढे बघू आपण. बामणाचे पोरे एक खेळाशी पत्ता सांगितला. बामणाचे पोरे एक खेळाशी भ्याली. काय झालं? या मायेच्या खेळाला बामणाचं पोर एक जुन्या काळात बिहालं. म्हणजे 12 वर्ष लपाले रे. किती वर्ष? एसी रूम मध्ये. एसी रूम कुठं लपलं ती? आईच्या गर्भामध्ये लपलं ते लपलं. किती मायेच्या खेळाला बिहालं बरं का. मायेच्या खेळाला बिहावं माणसानं. काय महाराज त्या शुकाचं भाग्य. भगवंताला स्वतः यावं लागलं महाराज. भगवंताला अवतारदार. ए बेड्या, अरे म्हणजे तू या मायेला लपून किती दिवस राहणार? किती दिवस आतमध्ये राहणार? अरे ये म्हणले मायेला आल्याबरोबर मी तुझ्या संग राहतो. काय म्हणले? मी तुझ्या संग राहतो. महाराज का तरी सुद्धा भिलं. देवा विश्वास ठेवायला भिलं. कुणावर विश्वास ठेवा ना? ते देवावर सुद्धा विश्वास ठेवला तरी सुद्धा कापत कापत बाहेर आली. नागडेची पळून गेले रे. वा, किती दिवसातून आज तुमच्यासारखे मिळालेत महाराज. मस्त वा. अहो एवढं असं पक्क पकडलं. वा वा, पळाले बिहलं महाराज. एवढे जरी असते तरी महाराज ते नाचले. नाचता ती सोहम मेळी महाराज. त्या मेळामध्ये, सोहमच्या मेळामध्ये नाचावं. आणि नाचता नाचता द्वैत भाव. अरे देव कोण आणि मी कोण विसरून गेले महाराज. विसरावं. देव कोण आणि मी कोण याचा थांग पत्ता या जीवाला लागू नये. ही खरं भक्तीतलं शास्त्र आहे महाराज. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक. महाराज नाथ बाबांनी आपल्यातला जवळचा एक सिद्ध महात्मा म्हणजे पुंडलिक, की ज्यानं महाराज कलियुग सुरू झाल्यानंतर, म्हणजे कलियुगाला प्रारंभ व्हायलाच महाराज तो स्थापन झाला. आई वडिलांच्या सेवेचा अधिकारी झाला. किती सोप्यातून महाराज पांडुरंग परमात्मा त्याला भेटायला आला. सेवा काय केली फक्त. आणि आपण तेवढीच टाकून दिली. रोज पंढरपूरला आहे. नाही कळालं का? कळलं सकाळी. आपण तेवढंच टाकलं. काय टाकलं? आई वडिलांची सेवा टाकली. धरलंय काय? आणि तिथं पंढरपूरला मधला आला कोणामुळे? आला कोणामुळे? आई वडिलांच्या सेवेमुळे आला. आणि आपण आई वडील टाकून दिले आणि पंढरपूरला गेलो. त्यांनी सुईचं केलं का? उरपाट केलं. मग आता आपण काय केलं पाहिजे बरं? आता जर सुईस्कार वाटत असेल तर पुंडलिकासारखं करावं की पुंडलिकाच्या विरोधात जावं? होय फटेसर. हा वा. आणि त्याचंच नाव पुराणात निघतं. त्याचंच नावाचा इतिहास होत असतो. कुणाचाही होत नाही. एकदा टाळी वाजवा महाराज. तुम्ही तुमच्यासाठी बोलतो पुढलं वाक्य. वाजवा जरा महाराज. एवढं फार पटलं मला. अरे ज्या राजानं, बघा बरं का, ज्या राजानं कीर्तन या परंपरेला, कीर्तन या परंपरेला राज आश्रय दिला. काय दिला?
होऊन कीर्तनामध्ये येऊन बसायचे, आणि ते बी आपल्यासारखे खुर्चीवर टेजवर नाही येऊन बसायचे, पण कुठं तुकोबाच्या समोर येऊन बसावं बरं का. काय राजा होऊन गेला महाराज. त्यांनी राजश्रय दिला म्हणून आज तुम्ही आम्ही ही कीर्तन परंपरा तुकोबानं जपलेली, नामदेवानं जपलेली, नाथबाबानं जपलेली, तिचे आपण आज वारसदार पुढे टेंबा मिरवतोय. नाही तर हा महात्मा जर या मृत्यू लोकामध्ये महाराष्ट्रामध्ये जर या वारकरी संप्रदायाला सहकार्य नसतं केलं, वा मग आपली परिस्थिती बारीकीच होती. आपली फार महत्वाचं कार्य केलं म्हणून मी बोलून गेलो. राजाश्रय फार महत्वाचं, कुठल्याही कार्याला राजाश्रय महत्वाचा आहे. तेव्हापासून या महात्म्यानं जे जिवंत ठेवलं की आज त्याची फळं आपण ही सुंदर वैभवशील भोगतोय महाराज. नाही तर त्या काळामध्ये होतं का हो. आता ही लहान लहान रेकडं उभे आहेत. आपली ही रवींद्र महाराजांचीच ही संस्था आहे ना, मुळेवाडी, बरोबर ना रेकडं. आज हे पुढल्या भविष्याचे खांब आहेत महाराज. हा वारकरी संप्रदाय सांभाळायचे हे खांब आहेत महाराज. आज एवढी एवढी लेकरं आज उभे राहून 2 तास इथं उभे राहणार आहेत. आता ही जुनी मंडळी आहेत, त्यांचा हळूहळू कालापर्यंत महाराज मी बी संपणार आहे ना, मीही ज्यांच्या बरोबर आहे, मीही म्हातारा होणार आहे. एक दिवस आपण नसणार आहे त्यावेळेस त्यांचं सुरू होणार आहे. हा, आणि त्यासाठी वारकरी आपल्या घरातून करा. जन्माला पाहिजे होय बाबा, काय म्हणणं आहे आपल्या यावरती. वारकरी आपल्या घरातला करा, आपल्या घरातला. बाहेर शिवाजी जन्माला आला पाहिजे, पण कुठं. आणि आपण निघालं बुळीने पळा इकडे मोकळे, आपला नको चालेल. हा महाराज, या संस्थेतल्या मुलांसाठी एकदा टाळी वाजवा श्री गोंदेकर, आणि ह्यांच्यानंतर ह्यांच्या आई वडिलांसाठी टाळी वाजवा. ते भाग्यवान आहेत, कारण त्यांच्या डोक्यात ही बुद्धी सुचली की माझा मुलगा वारकरी. आपल्याला कलेक्टर करायचे हवस आहे, तहसीलदार करायचे हवस आहे, आपल्याला हवस होय साहेब, हवस आपल्याला मोठी. हे निघाला का कुठं दुसऱ्याच्या सप्त्यात तुकडं खात पडता वाळत. नोकरदार मला सांगा, जास्त पगारावाला कधीच म्हणणार नाही की माझा मुलगा वारकरी आदिवान व्हायचा आहे म्हणेन. उलट महाराजाच्याच पोरांना वाटतंय, महाराजालाच वाटतंय त्याची पोरं आता मोठ्या नोकरीला लागली पाहिजे. ह्यात तरी काय मिळते, सगळे महाराजच झाले. कुठं महाराज कमीत होईल, त्याला बी आता काय वाटायला लागलं. पण महाराज एक लक्षात ठेवा, अरे परिस्थिती गरीब असेल श्रीमंत असेल, ज्याचा त्याचा तो प्रारब्धाचा भाग आहे. कारण प्रारब्धाची जोडे वाढे धन, आणि प्रारब्धाची वाढे मान. करू शकत नाही आपण. याला प्रयत्न केला आणि न केला तरी धन प्राप्त व्हायचं म्हणलं होणारच आहे. कारण जोडून या धन उत्तम व्यवहार घडणार ते महाराज. कुणाला कमी पडणार आहे, कुणालाही कमी पडत नाही. फक्त आपली मानसिकता पाहिजे. मला जीवनामध्ये किती मिळवायचे पाहुणे, मला जीवनामध्ये किती मिळवायचे याची आपली मर्यादा ठरली ना, बस अडचण काहीच पडत नाही. पण आपल्याला हाव पडली, काय झाली आपल्याला, हाव पडली, लई गरिबी भोगली, लई गरिबी भोगली. आता इतकं कमी होतो, इतकं कमी होतो, कमी तर पाहुणे. तरुण आहे तोपर्यंत काय करतो, मरणाचं ही कर ती कर ती कर, अंगात बळ येतो, हत्तीसारखं कष्ट उपासून पैसा मिळवतो, आणि म्हातारपणे इंजेक्शन आणि गोळ्या. आता कमी वेळेवर कुठं घाल डॉक्टरच्या मड्यावरून काय करतो. तुला जर डॉक्टर म्हणतो साखर वाढली, आता गोड खाऊ नको, आता खा माती, काय खाणार तू. म्हणजे कमवून फायदा काय झाला, मला हे सांगायचं. कमवून आपण काय मिळवलं जीवनामध्ये. आणि म्हणून महाराज जे आहे जीवन चलत चलत जगायचे का. अरे जीवन जगायसाठी महाराज वेगळं आयुष्य नाही आपल्यासाठी, हे डोक्यात ठेवा. आधी पैसा कमवून ठेवायचा आणि मग टीची जगायचं. आपल्या बापाची पेन नाही, पैसा मिळाला की मरायची बारी येते. बरं किती जण आहेत दाखवून देऊन तुम्हाला उदाहरण. किती मंडळी पैसा कमावला आणि खायच्या टायमाला जरा म्हणलं आता आपण काय करू, आराम करू, तर गेले, संपलं. जगायचं संपलं महाराज. त्यासाठी जीवनामध्ये जगून जगा. जीवनामध्ये काय करा, जगून जगा. जगत महाराज जेवढं कमावलंय तेवढं चालू
चालू. संध्याकाळचं तर भागलं ना, संध्याकाळपर्यंत तर क्लिअर आहे. महाराज आपल्याला हाव लागले तिसऱ्या पिढीची, त्यामुळं आपण चालू काळातला वर्तमान बिघडून बसलोय. आणि म्हणूनच आम्हाला जे आजार सुटले, डायबिटीस, शुगर, आणि त्यातली जन्माला आलं एखादं बरं कसं आहे, पोर जर एडपड झालं मला त्याच्या ह्या बापचं जेल 10 वर्ष आधी खलास. हे काय झालं? जीवन जगत नाही आपण, नाही त्या गोष्टीचं, नाही त्याची घेता शिरी, नाही त्याची घेता शिरी, होईल दुरी निज पंत, होईल दुरी निज पंत. अरे खरं सांगायचं आपलं संपून जाईल दुसऱ्याचे बंधन खांद्यावरती घेऊन. आणि म्हणून महाराज 33 कोटी देव नायक. महाराज त्या नायक कोण झाले तर 33 कोटी देव म्हणजे 33 मंत्री झाले, स्वर्गापासून ते मृत्यू लोकांपर्यंत. ते मग त्यात इंद्र आले, बाकीचे अश्विनी कुमार आले, 8 वसु 11 रुद्र आले, यांचं सगळ्याचं नियोजन म्हणजे 33 कोटी देव. आणि महाराज त्यांनीही गोंधळ घातला. गोंधळ घाली तीस कौतुक एका जनार्दनी नाचे देख. महाराज त्यांनी गोंधळ कौतुकाचा घातला. त्यांनी काय केला? गोंधळ कौतुकाचा घातला. आपल्या गोंधळाचं कौतुक होय पाहुणे. हे आपल्या जागराला पाहुणे 11 बकरी होती राव. किती बकरी किती? आपल्या गोंधळाचं कौतुक. दुसऱ्या दिवशी छातड जोडायला चौकात परवायला काय लागत आहे? चौकात उभा राहून आपले गोंधळ सांगतो आपण. 11 बकरी होती, नुसतं पाहुणं खुसच केलं पाजू पाजू फुल. पहाट पहाट गोंधळाला विचाराय मालक उठला. किती वाजता? पहाट 4 वाजता. गोंधळी बा जागरण पावन आहे का गैर पावन आहे? आता गोंधळी फुल टाईट. गोंधळी तरी कुठं नीट होता? गोंधळी बिगर प्याचं जागरण त्याच्या बापाने केलं का? करील? करू शकत नाही महाराज. त्याला रातभर आरडायचे, त्याला देशकाठ रेटल्याशिवाय जमतच नाही. आणि मग मालक पाठ पाठ उतरल्या विचारतो, जागरण पावर घ्या, पावन झालं पावन, दोघाला एक लंगर टाकाय पाहिजे तू, तेव्हा तुमचं जागरण नीट होईल. काय केलं आपण? गोंधळाचं कौतुक म्हणजे काय? गोंधळ घातला कोणासाठी? केला काय? अरे 11 वैरी वाढवले पुढल्या जन्मासाठी. काय वाढवले? झाला गोंधळ आपला नीट. महाराज नाही चालत भक्तिशास्त्रामध्ये. महाराज बघा, साधू सांगतात, मला म्हणायचं नाही की तुम्ही जागरण गोंधळ करता म्हणजे चुकीचा करता, असं मी म्हणत नाही. मीही जागरण गोंधळ केलंय. मी काय असा वर्ण पडलो काय लगीच्या लगी? पण केला मी बी गोंधळ. पण कसा? आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही विठूचे गोंधळी, वासुदेव हरिनाम संपळ. पण कसा? आम्ही गोंधळी म्हणले. ते गोंधळी दुसऱ्याला नाही गोंधळी बनवलं, ते स्वतः गोंधळी झाले. ते काय झाले? काय म्हणले? आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही विठूचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संबळ. कळाला का गोंधळ आपल्याला अजून तरी? मग गोंधळ कळल का? गोंधळ कळल कधी महाराज? अरे ज्या साधू महाराज साधू संतांनी गोंधळ घातला महाराज, तुम्हाला ते म्हणा गोंधळाशिवाय खरं दैवत आपल्या अंगीभूत होत नाही. हे कधी बी डोक्यात ठेवा. अजिबात नाही. मी तुम्हाला उलट सांगणारा माणूस. तुम्ही म्हणता रात्री दूर केली तर सुविस्कार केली, पण ही जरा उरपटच चालली. नर्मदा नदी कशी वाहिली? नर्मदा परिक्रमाला जात नाही का तुम्ही? कशी वाहिली ती? उलटी वाहिली का नाही?
तसंच आहे महाराज, परमार्थामध्ये ज्याला उरपाट होता येतं ना तोच खरा यशस्वी होतो. विठ्ठल चला, मला वाटतं ह्या झाडाझाडीतच कीर्तन संपायची वेळ नाही माझी. आहे आपला अजून कसा मिटायचा. सरळ सरळ भावार्थ मांडला. आता आपण पुढली, आता ही प्रस्तावना झाली ना, आपलं बोलत बोलत तुम्ही हात वर करायचा आणि मी कीर्तन बंद करायचं. त्या पहिली कीर्तन अशीच होती, मग त्या पद्धतीत करून देऊ. काय अर्थ होय साहेब, काय बाकी विषय असो. सरळ भावार्थ आपल्या पुढे प्रतिपादित केला. श्रीगोंदा शहर व पंचकृषीमध्ये सर्व रामभक्तांना कळस आनंद होतो की श्रीरामनवमी उत्सवानिमित्त आता 5 भगवंताच्या जयंत्या केल्या जातात. त्यातील हा राम जन्मोत्सव, आणि या राम जन्मोत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये पारायण दररोज आपण वाचन करतोय. ग्रंथराज अज्ञानेश्वरी, आमचे व्यासपीठ चालक आदरणीय हरिभक्तपरायण सुभाष महाराज आळेकर श्रीगोंदा, तसेच आज या श्रीगोंदा नगरीमध्ये सर्व भाविक भक्तजनांनी या सत्यकर्मासाठी, कारण वर्ष तर दुसरंच आहे महाराज आहे का नाही, या सत्यकर्मासाठी आमचे काय नंदकुमारजी महाराज त्रिंबक ताडे, बरोबर का नाही, या महाराज एक बोलून जातो थोडं वाक्य. देव हा गावात आणावा कुणातरी एकाच्याच मनात येत असतं, गावाच्या मनात कवाच येत नाही. नीट ऐका कधी पण. होय आळेकर महाराज, कोणी ना कोणी एक कोणतं दैवत असू द्या, कोणतंही असू द्या, कोणा ना कोणा एकाच्या मागे येतंय. सारा गाव कधीच त्याला म्हणत नाही, उलट ते म्हणते देव खुळ झाले. ते काय झाले, ते बिघाडले. सरळ भाषेत काय म्हणतात, ते बिघाडले, देव देवच करते. अरे देव देव नाही करत, त्याच्या मनात बसले. त्याच्या कुठं बसले, आणि ज्याच्या मनात देव बसतो त्याच्या पाठीमागल देवाला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. महाराज ते मगा बोलून गेले, बाबा आम्ही मंदिर सुरुवातीला आम्ही इथं थोड्या मंडळींनी स्थापन केलं, बरोबर का नाही. म्हणजे मी बघा काय, मग ते मी वाक्य काय वापरलं तुम्हाला आता, की कोणा 4 जणांच्या मनात, एकाच्या मनात, दोघाच्या मनात देव आपल्या गावामध्ये आणायचा किंवा त्याची स्थापना करायची किंवा काय जे काय घडायचं असेल ते कुणाच्या तरी एकाच्या अंतकरणामध्ये घडत असेल. तसं ताडेभाऊंनी महाराज मगा सांगितलं की महाराज अगदी आम्ही थोडी मंडळी होतो पण थोडक्यांनी, पण आता महाराज हे तुमच्या साथीला आलेत. आता हे काय झालेत, काय इथं जे हे सगळे मंडळी आलेत हे तुमच्या साथीला आलेत महाराज. हळूहळू युवनेशे रोप लावेले द्वारी आणि त्याचा वेलू गेला, वेल फुटत असतो महाराज. वेलाला पाणी घालणारी मंडळी मिळत असतात, वेलाला पाणी घालणारी मंडळी मिळत असतात महाराज. फक्त काय करावं लागतं, आपल्याला दम काढावा लागतो. मग त्यावेळेला काळात वेल कवा बारीक राहील कवा सुकल, लय चिंता करायची नाही. होय जसं असेल तसं परिस्थितीला सामोरं जावं लागतं महाराज. तद्वात महाराज या मंडळी महाराज तुम्हाला तुमच्यासाठी एकदा मी आणखी एकदा धन्यवाद देतो की महाराज हा सुंदर असा सप्ताहात टोले जंग महाराज, टोले जंग. हे काय रती महारथी तुम्ही बोलावलेत, काय महाराज, काय उद्धव बापून आपले हे ह्यांचं काय दानवे महाराज. आणि माझं पहिल्यांदा मला वाटतं होय महाराज पहिल्यांदाच आपलं दर्शन झालं असेल. हा नाही कसं असतं, ही मोठी मंडळी तर आपल्यासारख्याचं काम नाही ह्यांच्या पुढे उभं राहायचं. होय पण वागून घेतलं मला तुम्ही, हे फार महत्वाचं आहे. आणि अवसरे महाराज तुम्ही पण, कारण तुमच्या इतका मी काय चालाक राहिलो. त्यांच्या बोटावर पळायचं मला पाहिलं नाचवायच्यात, पायीन बोट नाचायला कोण फास्ट चालेल, पाय का बोट. आता त्यांची चॅटिगरी मला पळणं होईल वा. पण महाराज त्यांनी वागून घेतलंय, मला काय केलंय, वागून घेतलंय. त्याबद्दल तुमच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळे. हो आणि गायन रत्न महाराज, आता हे सगळे बुजुर्ग मंडळी आहेत आणि हे मंडळी महाराज काय महाराज पहिल्यांदाच अशी मंडळी पहिल्यांदाच मिळाली मला. नाही तर आम्हाला लय गाळ काढणारी मंडळ राहते, लय ताण वाईट. साथ झाली तर बरी झाली म्हणायची, नाही तर मग ती साथ मागची येऊन गेलेली परवाडली. पण कीर्तन करायला माहिती ही तर जर साथ नाही भेटलं तर त्याची बनेल कुठनं. पण त्यांनी आठवणच दिलं नाही महाराज मला.
काहीच आठवून दिलं नाही. वा, सर्वांनी एकदा तुमच्या सगळ्यांसाठी टाळी वाजवा. आता कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल बघा मूर्ती, बघा कुठलं जे काय तुमचं दैवत असेल, माझं असेल, नाथबाबांच्या पुढे मूर्ती उभी राहिली, पण कशी राहिली महाराज? आता इथं प्रभू रामचंद्र, सीतामाई, भगवान हनुमानजी, लक्ष्मणजी या 4 मूर्ती ताडीभाऊ तुम्ही इथं स्थापन केल्यात. या मूर्ती घडवताना मूर्ती आधी हृदयात तयार झाली का बाहेर तयार झाली? आधी मूर्ती कुठं तयार झाली? मग मला सांगा, आधी देव हृदयात आला का बाहेर तयार झाला? देव कुठं आला आधी? देव महाराज बाहेर नसतो महाराज. हे आपली फक्त सोंग डोंग बाहेर आहे, देव आतमध्ये. हृदय देव शोधायचा आहे. देव आहे कुठे? हृदय मंदिरी शोधून पाहिजे. देव शोधायचा आहे कुठं महाराज? आपण देव बाहेर शोधलाय. आजपर्यंत आपण देव आतमध्ये शोधला नाही, आणि जोपर्यंत आतमध्ये देव आपण शोधत नाही तोपर्यंत देवाचा खरा पत्ता मिळत नाही महाराज. मी त्याच्यासाठी उदाहरण दिलं. मूर्ती घडली, पण आधी मूर्ती कुठं घडली? आतमध्ये घडली, बाहेर फक्त महाराज या दगडामधला नको असणारा भाग काढला. मूर्ती पहिलीच होती दगडात. मूर्ती कुठे होती? त्या पहिलीच होती. फक्त त्यातलं काय काढलं? नको असणारा भाग काढला तर ती मूर्ती साकार झाली. तसं महाराज इथं सुद्धा, या हृदयामध्ये सुद्धा नको असणारा भाग काढला की इथंच राम बसणार आहे. कुठं बसणार आहे राम? कुठं बसवणार? हृदय प्रगटे राम कारण विश्वास ही तो करी स्वामीवरी सत्ता. जर विश्वासच नसेल, विश्वासच आपला जर भक्ती अशा प्रवृत्ती नसेल तर काय आपल्याला देवन धर्म कळणार आहे? पण ज्याचा विश्वास आहे, विचारा माऊलींना कुठं सांगितला देवाचा पत्ता? दररोज प्रवचनाला घेताना ओव्या, तैसा हृदयामध्ये मी रामू, कुठं सांगितला देव? आणि आपण शोधाय कुठं निघालो? शोधिशी मानवा राम मंदिरी नांदतो देव हा. काय महाराज, काय भक्ती नेमकी आपण करून काय करतो? जर
खऱ्या देवाचा शोध आपल्याच्यानं होत नसेल, महाराज एक आहे महाराज, हृदयातला देव लवकर धावेल का बाहेरचा देव? आपण कीर्तन ऐकायचं, देव नेमका कोणता आपल्याला आधी सहाय्य करेल? अरे जो आपल्या बरोबर आहे तो देव आधी प्रगट होणार आहे, बाहेरचा नाही येत लवकर. महाराज नाथबाबांच्या जीवनामध्ये मी मगाच सांगितलं 7व्या वर्षी सद्गुरूंची सेवा घडली, आणि सेवा घडल्यानंतर महाराज जनार्दन पंतांना 18 वर्ष, किती वर्ष सेवा? 18 वर्ष गंध उगाळून द्यायची, फुलं आणून द्यायची, पूजेला साहित्य लागणार आणून द्यायचे, कारण जनार्दन पंत महाराज अग्निहोत्री ब्राह्मण होते, दररोज पूजा अर्चा चालायची. भगवान दत्तात्रयांची सेवा तासन 2 तास सेवा चालायची, तेवढं कार्य नाथबाबा दररोज करत होते. पण एक दिवस जीवनामध्ये जनार्दन पंतांचे आलं की नाताला आता पूजात किती दिवस अडकवायचं? होय होय फटे सर, पोरगा रोज शाळेत येतोय म्हणून त्याला पहिले ते ठेवायचा का रोज? पोरगालाही गुणी चांगला आहे, शाळेतून बाहेर जाऊ नये, ती सगळं चांगलं म्हणून त्याला जास्त दिवस एकाच हायस्कूलमध्ये ठेवणं चांगलं आहे का? त्याला काय केलं पाहिजे? आता पुढली गती दिली पाहिजे, त्याला पुढलं ज्ञान दिलं पाहिजे. आणि ज्ञानासाठी महाराज सूलभंजन पर्वतावरती नाथबाबांना जनार्दन पंत घेऊन गेले आणि तिथं नामाचा अनुग्रह केला आणि सांगितलं आता तू चिंतन करत जा दररोज. काय करत जा? कारण महाराज चिंतनाची जोडी हाची लाभ घडोबडी, अरे तुम्ही वसोनी अंतरी आणि मध जागवा निर्धारी. अरे त्याचं चिंतन हृदयामध्ये त्याला करून चिंतन करायचंय. मग महाराज तिथंच महाराज नाथबाबा म्हणले, ऐ मला असं काय झालं, त्या सद्गुरु नामाने माझ्या अंतकरण असं थर 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 कापायला लागलं. काय लागलं महाराज? एक आहे बरं का त्याच्यासाठी, सुवेळ सुदीन तुझा गोंधळ मांडिला वैराग्याचा वरी फुलवर बांधिला हो, की यमाचा ठोका पडलाच म्हणायचं, डोक्यात कधी बी ठेवा. उदो बोलायचो पटापटा असं दिसतं. महाराज काय नाथबाबांनी त्या दिवसाला चांगला दिवस म्हणलं बघा. ज्या दिवशी सद्गुरूची प्राप्ती झाली, सूलभंजन परत चिंतन सुरू झालं, पहिला धन्यवाद दिला कुणाला? माझ्या सद्गुरू बाहुलीला. सुवेळ सुदीन तुझा गोंधळ मांडिला हो. नाथबाबा बोल, नाथबाबा म्हणतात सुवेळ म्हणजे ज्या दिवशी माझ्या गुरुची माझ्या जीवनामध्ये प्राप्ती झाली त्याला सुवेळ म्हणलंय, आणि सुदिन म्हणजे ज्या दिवशी झाली तो दिवस चांगला. आपल्या जीवनामध्ये असं चांगलं कवा झालंय का? कधी होणार का? चांगलं करून घ्यायचं नाही तुम्हाला? होय बापू काय म्हणणे तुमच्यावर? चांगलं तर व्हायला पाहिजे, मग कधी होणार? ज्ञान वैराग्याचा वरी फुलवर बांधिला हो. तुमच्या इकडे फुलवर बांधत्या का? फुलवर असतो का तुमच्याकडे? का गोंधळच नाही? गोंधळाला फुलवारा कशाचा असतो? आहे का नाही? असतो का नाही? पण नाथबाबांनी फुलवारा बांधला पाहिजे. ज्ञान पहिलं ज्ञान. महाराज भक्तीसाठी ज्ञान महत्वाचं आहे, आणि ज्ञान इतकं बी नको की देवाला वेळ समजायला लावेल, इतकं बी ज्ञान नको, नाही तर देव तुला गाडल्याशिवाय राहत नाही महाराज.
कारण देवापुढे ज्ञानाचा अहंकार बिलकुल चालत नाही. भक्ती भक्ती देवाला लागतं प्रेम. कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. त्याला दुष्काळ आहे महाराज आपल्याकडून प्रेमाचा. महाराज आपण देवाला महाराज निवद नारळ सगळं काही देऊ देवाला, डागडागिने सोन्याने मळवतो देवाला, पण प्रेम देत नाही देवाला. देव त्या सोन्या नाण्याचा भुकेला नसतो महाराज. तो प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला. अरे हाची दुष्काळ तयाला. महाराज फुलवरा बांधला ना बाबांना गोंधळाला बसल्यानंतर. ज्ञान आणि वैराग्य. फुलवरा ज्ञान वैराग्याचा बांधला. चंद्र सूर्य दोन्ही याचा पोत पाजळीला हो. गोंधळामध्ये पोत पाजळला होता ना. सद्गुरूच्या नावाने महाराज गोंधळ होतो. काय होतो? ज्यावेळेस गुरुचा वरद हस्त जीवनामध्ये प्राप्त होतो त्यावेळेस खरा गोंधळ होत असतो. का होता महाराज? गोंधळ कधी होतो? अनुभव आहे ना. गोंधळ सद्गुरूच्या नावाने होता. तो नाथबाबांना ते तत्व मिळालं महाराज, आणि तत्वच गोंधळ करत असतं. काय करतं? नामच गोंधळ करत असतं. कारण गोंधळी सुरुवातीला तुम्ही जागरण गोंधळ ऐकले ना कधी? नाही ना. मग आता ती बी सांगू का? सुरुवातीला गोंधळी काय म्हणतो? उभा राहिल्या आम्ही एवढं सुदित पहिलं ऐकायला, आम्हाला पहाट झालेली कळाली नाही गोंधळी सुरुवातीचा. तसं होय पाहुणे, आपण जागरण तसली करतो काय गोंधळ समजून घ्यासाठी. बरं आपण बी गोंधळ केला बरं का, पण गोंधळाने माझी तलपच घालवली. त्याने डायरेक्ट म्हणला, हो का इथं महाराज तुम्ही बसायचं पुढं समोर. गोंधळ तुम्हाला ऐकायचं आहे ना, कारण ते तत्व महाराज शास्त्र जाणणार होतं महाराज. ती म्हणले महाराज तुमच्यासाठी खास गोंधळ, मला बाहेरचं 10 रुपये नाही देऊ द्या कोणी. म्हणजे मुरळीला नाचवायला पैसे देतो ना आपणच असतो. त्या मुरळीला नाचवायला पैसे देणारा मालकच असतो महाराज. पाहुणे रावळे पेलेली फुल 500 तर 500, आणि त्याच्या डोक्यात हानबुक्की तुला 1000 धर. आपणच खोड्या करणारे, दुसरं कोणी आपणच असतो ना महाराज. पण त्याने सांगितलं महाराज तुमच्या दारातला गोंधळ तुमच्यासारखाच करणार. काय त्याने तत्व म्हणलं महाराज, मी अजून ते विसरलो नाही. कारण असं ऐकाव महाराज, गोंधळाने तुम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे का उद्धार व्हायचंय जीवनावरती? उद्धार करून घेताल तर गोंधळ चांगला होईल. उद्धाराची गोंधळाने जर उद्धार नाही झाला तर उपयोग होणार नाही. नाथबाबाला बसवलं महाराज जनार्दन पंताने. आणि महाराज जे सिद्धासन म्हणजे महाराज चिंतनाला बसण्याची पद्मासनातली अवस्था आहे. कुठली? बसावं कसं? पद्मासन. आता रामदेव बाबा मस्त रोज सांगते आपल्या टांगड्याच वळण, त्याला काय करता? पद्मासनात बसा, नाही तर मंडूक आसन घाला, नाही तर गुडघे आसन घाला, नाही तर चुलीत घाला आसन सगळी. मला का म्हणावती बघायचं वडे. पद्मासनामधली खरी अवस्था जर परमार्थ अंगीभूत करून घ्यायचा असेल तर पद्मासनामध्ये चिंतन आहे महाराज. आणि बसवलं हो महाराज, बसले महाराज. आणि बसल्यानंतर महाराज पहिलं आवाहन केलं, गोंधळा येई व जगदंबे गोंधळा मांडिला. गोंधळा येई व जगदंबे गोंधळा मांडिला.
माऊरगड रेणुका गोंधळा यावी, कोल्हापूर लक्ष्मी गोंधळा यावी, करमाळा भवानी गोंधळा यावी, तुळजापूर भवानी गोंधळा यावी. उशिरा लगेच मला लागत होत ते गोंधळ मांडीला गोंधळा यावी. पण आता तुम्ही गावलाच नव्हता. आता इथून पुढे लिंक लागेल तुम्हाला. अर्ध कीर्तन तुम्ही पुन्हा कुठं योगाने आले समजा तर माझ्या आधी तुम्ही प्रमाणात धनाधन आणणार मला माहिती. कारण पहिला थोडा गोंधळ असतो. गोंधळाला हा आवाहन केलं, सद्गुरु तत्व जीवनामध्ये प्राप्त झालं, चिंतनाला बसवलं महाराज. आणि पहिली हाक मारली, कारण जिनं मला देहदान केलाय. कुणी? त्या मायेचा देह, सुंदर देह मला मायेनं दिलाय. मायेनं मला मोठं केलंय. कुणी मोठं केलंय? मायेनं मला तुझ्या चिंतनाच्या लायकीचं बनवलंय. म्हणून पहिली हाक तिला मारली, मूळ पिठ तू आंबे. आणि हाक मारलं तर मला तसंच आहे. माऊलींचा 6वा अध्याय पहा कर्मसन्यास युगामध्ये. ज्या जगदंबा कोणाला म्हटलंय? तव ती कुंडलिनी जगदंबा, जी चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्व बीजाची या कुंभा सावली केली. माऊलीने सुद्धा तिला जगदंबा म्हटलं. कुणाला? या मूळ पीठाला. महाराज आपल्याकडे मूळ पीठ किती का माहितीच नाही अजून? 3.5. बरोबर. मूळ पीठ 3.5. पहिलं पीठ माऊरगड रेणुका माता, दुसरं पीठ तुळजापूर भवानी, तिसरं पीठ कोल्हापूर महालक्ष्मी आणि अर्ध पीठ सप्तशृंगीवनी. आता नीट आहे का जरा? आता खरी कीर्तनाला कशाला सुरुवात झाली? कारण हे पुन्हा पुन्हा काही निघत नाही लयशी लयशी लवकर. कारण मला बी ती ध्यानात राहत नाही पुन्हा कुठं काय राहिलेलं सांगायला. पहिलं पीठ महाराज पूर्ण पीठ का आणि अर्ध पीठ का याचा इतिहास मांडतो माझ्या अभंगाकडे येतो. आता मूळ चरणाकडे महाराज पूर्ण पीठ कशाला म्हणायचं? ज्या जगन्मातेचा, आता रेणुका माता असेल, तुळजापूर भवानी असेल, कोल्हापूर महालक्ष्मी, ज्या जगन्मातेच्या मंदिरामध्ये भगवान शंकराचं मंदिर असेल त्याला पूर्ण पीठ म्हणतात. कसलं पीठ? पूर्ण पीठ. जिथं भगवान शंकराचं मंदिर आहे ते पूर्ण पीठ, आणि जिथं भगवान शंकराचं मंदिर नाही त्याला अर्ध पीठ म्हणतात. जा सप्तशृंगीला कुणी गेला असेल तिथं भगवान शंकराचं मंदिर दाखवा. नसल्यामुळे त्याला कंच पीठ मिळालं, अर्ध पीठ मिळालं महाराज. आणि बाकी ही 3 पीठ पूर्ण पीठ आहेत का? इथं भगवान शंकर आहेत. कारण हे शंभू तेथे अंबिका, त्याला मुकडा गावाला लवकर पट. ही बोलण्याच्या वगैरे अशी गडबड होऊन जाते. चंद्र तेथे चंद्रिका आणि शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. हे असं होतं बघ. हे धीमे अर्धे पाटातले खाल्ले गडे असावं लागतात मग सोपं जाते. म्हणजे 3 मूळ पीठ आणि 1 अर्ध पीठ. महाराज ते 3ही पीठ आपल्या इथं बसलेले आहेत. मी मगाशी सांगितलं ना कुंडलिनी शक्ती. महाराज ही 3 पीठ 3 झाले 3.5. आणि आपल्याही आतमध्ये देवीची स्थापना केली भगवंतानं. ती मूळ माया तिची ही 3 महाराज इथं कुंडलिनी नावानं ती आपल्या इथं हजर आहे. नाभी कमळाच्या खाली. किती? नाभी कमळाच्या खाली 3.5 वेळे मारून बसली. किती वेळे? वेळे किती मारलेत? 3.5. म्हणून बाहेर सुद्धा पीठ किती आणि आत सुद्धा किती? 3.5 वेळेची 3.5 पीठ. महाराज ज्या वेळेस त्या तत्वाचं चिंतन तो साधक करू लागतो, भक्त करू लागतो गोंधळाला मांडल्यानंतर बरं का. कधी पण गोंधळामध्ये संबळ पहिला वाजला पाहिजे. संबळ असतो ना तुमच्याकडे? होय, तुमच्याकडे संबळ असतो. पहिला ज्याला संबळ वाजवता आला त्याचीच पुढल्या गोंधळाची क्रिया सागर महाराज सुरू होते. म्हणजे संबळ वाजवायचा आहे. वासुदेव हरिनाम हा ज्याला संबळ कळाला का नाही? कोणता? वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, दाबन द्याल तरी न तुम रागा, वासुदेव करीतो. महाराज ज्याला हा कळाला का नाही संबळ, ह्या संबळानं महाराज त्या देवीला जाग येते. कुणाला? कारण ज्यावेळेस तत्वाचं चिंतन होतं मग ते हळूहळू हलाय सुरुवात होती. आणि हलाय सुरुवात झाल्यानंतर पहिली लक्षण महाराज सागर महाराज येतात. त्या साधकाच्या डोळ्यातून पहिलं निखळ पाणी वाहू लागतं. जर अशा पायऱ्याने गेला ना तर देव कळल.
नाही तर देव त्या काय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाना आणि देव काय बाजारचा गेला ना आला 5 रुपयाची पेली घेऊन मालकाची म्हणला बायकोला बाजारचा भाजीपाला येतो. आधी अनुभवानिशी जावं लागेल, अनुभवानिशी तिथं जावं लागेल. हे अनुभव आहेत महाराज. चिंतनाने महाराज त्या देवीला जागृती व्हायला सुरुवात होते. पहिली ती जागी होते, देव नाही जागृत. मी मगाच सांगितलं तुम्हाला, आधी ती जागी होते आणि मग तो होतो. चिंतन करता करता एक एक वेळा हलाय सुरुवात होती. काय होते? एक एक वेळा, एक एक पीठ जाग व्हायचं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? एक वेळा हल्ला की एक पीठ जाग झालं म्हणायचं. दुसरा वेळा हल्ला की दुसरं पीठ जाग झालं. तिसरा वेळा हल्ला की मग तिसरं पीठ जाग झाला म्हणायचं. आणि ज्यावेळेस पूर्ण पीठाची मोकळी घडी होते त्यावेळेस संदिशीनाशी तोंड वर करते महाराज. जगदंबाईची काय जगाची मालकी नाही. नीट ऐका आता तिची लक्षणं. पहिलं पीठ सांगितलं माहूरगड, तिथं तिथं त्याग आहे. त्या पिठाचं तिथं काय त्याग आहे. स्वतःचं शिर उडालंय तिथं. कुठं? माहूरगड या ठिकाणी. स्वतःचं परशुरामाने काय केलं? मुलगाच होता, शिर उडवलं. तिथं त्याग आहे. दुसऱ्या ठिकाणी रामाची बायको बनवून गेली. दुसरं पीठ कसं तयार झालं? रामाची पत्नी व्हायला गेली, सीता होऊन गेली. तिथं तिला स्थापना केली, तिथंच राहिली. तू जाई, तू काय म्हणले? तू जा आई, तिथं झाली तुळजाई. तिथं ती होऊन राहिली. आणि तिसरं पीठ कोल्हापूर. ज्या वेळेस महाराज त्या साधकाचे 2 पीठ मोकळं होतं आणि तिसरं खुल्लं होतं त्यावेळेस त्याला ऐश्वर्य प्राप्त होतं महाराज. मग कोल्हापूर लक्ष्मी कशी दुबळी काय? किती डाग आहे तिच्या अंगावर? कधी केला का तपास? ती महालक्ष्मी तिथं वैभव अवतार आहे. काय त्याचा कसा म्हणायचं? तो वैभवातला अवतार आहे. म्हणजे त्या साधकाला वैभव प्राप्त होतं. आणि वैभव कोणतं? तर त्याला दूरदृष्टी प्राप्त होते. आणि मग त्यांनी म्हणेन ते महाराज तो बोलन तसंच घडतं. त्याला वैभव प्राप्त म्हणायचं. कसं म्हणायचं? वैभव प्राप्त होतं महाराज. आणि हे वैभव ज्याला प्राप्त झालं त्या नाथबाबांपुढे जी अशी जी जगन्माता उभी राहिली त्या अभंगाचं पहिलं चरण. Oh
बाबा बसले महाराज चिंतन करता. चिंतनामध्ये जे रूप पुढे उभा राहिलं महाराज त्या रूपाचं वर्णन या अभंगामध्ये सुरुवातीच्या चरणामध्ये. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. भगवती म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्यवान स्वरूप पुढे प्राप्त झालं. कसं ऐश्वर्यवान महाराज डाग डागिने आता जगाची मालकी नाही महाराज. नाथबाबा सारख्याला दर्शन द्यायचं म्हणल्यावर असं राहून चालेल काय. आणि त्या स्वरूपाने महाराज नाथबाबा असे बहरावून गेले आणि पाहतच राहिले महाराज. हे काय, मी तर देवाच्या चिंतनाला बसलोय. मी कशाला बसलोय? देवाच्या चिंतनाला बसलोय. आणि हे रूप पुढं कसं काय आलंय महाराज. याला गोंधळ काय झाला, सक्सेसफुल झाला. कसा झाला? गोंधळ झाला महाराज. त्याच्यासाठी गोंधळ योग्य मांडावा लागतो. उदगांबाबाई तुझ्या नावाचा गोंधळ, उदगांबाबाई तुझ्या नावाचा गोंधळ, चिंताच करू नका. हे असलं बी कारण बरं का. आता कसं आहे, आपण वारकरी पण मला अभंग तुमच्या प्रेमा खातं नाही तर आता तसं रामनवमीतला सप्ताह आपलं मी दुसरं चिंतन मांडणार होतो. पण इथं मला बऱ्याच जणांचे फोन आले. म्हणले महाराज एकदा गाव कोसाने ही कार्यक्रम झाले, म्हणजे एकदा इशी ओठाण का असा पाहिजे आम्हाला. म्हणलं बा तुमचे आता तुम्ही म्हणता म्हणलं आता माझ्या मी वारकरी नियमाप्रमाणे माझ्या हिशोबाने चालेल. पण नाही म्हणले आम्हाला हेच हिथं ऐकायचे आज. मग आता तुम्हाला आल्याला मी तसं मी आधी ही करून घेतलं होतं, सोडवणूक करून घेतली. बा हे असाचे फोन आहे, मग तुमचा मला मंडळाचा विचार करा आणि मला सांगा. मग आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे मग आपला दुसरा अभंग घेऊन, कारण हे अभंग शक्यतो नवरात्रामध्ये किंवा असे ज्या त्या वातावरणात शूट होतात. पण आता तुम्ही म्हणले मला हेच पाहिजे तुमच्या मनाने, म्हणूनसाठी या अभंगावरती थोडंसं बोलतोय. बघा गोंधळी फार महत्वाचा, गोंधळ फार महत्वाचा आहे. आणि त्या उदनामाचा गोंधळ सुरू झाला. कोणाचा? नाथबाबाचा. गोंधळ सुरू झाल्यानंतर त्या गोंधळामध्ये जे रूप पुढे उभं राहिलं त्या रूपाचं वर्णन अनादि अंबिका भगवती. आणि पहा जगन्मातेला अष्टभुजा म्हटलंय. अष्टभुजा चक्रपाणी सर्व बळ तुझ्या ठाई ग, सर्व बळ तुझ्या ठाई. पहा तुम्ही अजून मी देवीची मूर्ती पहा. देवी आठ हाताची. किती हाताची? चक्र म्हणजे हातामध्ये चक्रधारी, पाणी म्हणजे हात. अष्ट हाताचं जगन्मातेचं रूप आहे. कसं? अष्टभुजा चक्र पाणी. सर्व बळाचे महाराज स्वामिनी ती. तिच्यामुळे आपल्याला बळ आहे महाराज. आणि तिची ताकद या मनक्यात फिरते. कुठं? देव निस्ता हृदयात बसलाय. देव कुठं आहे? बघा तुम्हाला सांगितलं देव कुठं आहे? हृदयामध्ये. राम कुठं आहे? हृदयामध्ये. पण हृदयातून क्रिया जरी होत असली तरी शक्ती महाराज ही देते. 3.5 पीठ ही
आणि म्हणून महाराज त्या जगन्मातेला नाथबाबांनी पाहिलं. कोणत्या रूप? अनादी अंबिका भगवती. परडी घेतली हातामध्ये. कसली परडी? बोध परडी घेऊन हाती. आपली कोणची असती? तुमच्याकडनं आता परडीला इकडे जावं लागेल. तुमच्याकडे परडी आहे का? कसली? हा बहुतेक इकडे संख्या परडेवाल्यांची कमीच आहे. गड्यावर तुमच्याकडे खंडोबाचा काय असतो? कोटंबा. काय असतं? तुम्ही म्हणताल महाराज आताशी विचारायला सुरुवात केली, आमचा पोटुंबा आरडायला लागला. पोटुंबा कुठं? घेतली परडी हातावरती. काय म्हणता? परडी हातावर घेतल्यावर काय म्हणता? मला वाटतं तुमच्या इकडे देव अंगात येत नाही काय? बहुतेक देव अंगात येतो का? हे पहिलं महत्वाचं आहे. देव अंगात आला तर परडीन हळदी कुकुई. पहिला देवच नाही बुवा, तू काय सांगायला आम्हाला? तुमच्या इकडे देव अंगात येतो का देवाचं वार येत? देव येतो का वार येत? वारच येत ना का देव येतो? अरे ह्यातलाच गफलत आपला निघला नाही सागर महाराज. देव पहिलाच अंगात बसेल. देव गेल्यावर तुम्हाला कुठं नेत्या? म्हणून देव येत बी नाही या देहामध्ये. देव येत बी नाही, देव जात बी नाही. येत ते देवाचं. या देवाचे भरता वारे. देवाचे भरता वारे. देव असल्याचा पुरावा बघून घ्या तिथे तेव्हा. आले का नाही जगन्माता इथं तुम्हाला भेट द्यायला? देव कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही महाराज. देव कोणत्या रूपात आपल्याला भेट देऊन जाईल सांगता येत नाही. नीट ऐका जरा. आता एक पद म्हणतो. हा नेसली फाटक लुगाड. नेसली फाटक लुगाड.
हे एवढं सोपं नाही. हे हा एवढं सोपं नाही. त्याला चांगला कसरतला लागतो. कसला महाराज? हे आता माझी गाणी लई सोयीस्कार आहेत, पण मी ऐकल्याने एक चुटका सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. देवीची गाणी कंची म्हणावात आणि कोणची म्हणू नयेत. मी स्टेजवरून एवढं ठोकून चालतं, कोणती म्हणावीत कोणती म्हणू नयेत. अगं आंबा तुझी हवस पूर्वीना गाणी सांगितली. चालतं काही नाही चालत महाराज. अशी कुठली ज्या देवाचं हिनत्व प्राप्त होतं देवाला, देवाच्या आपण केलेल्या भक्तीनं त्या देवाला हिनत्व प्राप्त हे चालत नाही महाराज. तिच्यासाठी म्हणावं मारीला दैत राजा अंबानी, मारीला दैत राजा, मारीला दैत राजा वीणा, मारीला दैत राजा, मारीला दैत राजा, मारीला दैत राजा, मारीला दैत कवित्व करावं. देवाला आपल्या भक्तीने हिनत्व आणू नये. काय आपल्या भक्तीने साधू संतांनी देवाची भक्ती अभंग गायले रचिले, पण देवाला हिनत्व नाही येऊ दिला. आपल्या भक्तीने देवाला हिनत्व आणणं हे भक्ताचं सर्वात दुर्भाग्य लक्षण आहे महाराज. नाही चालत तिथं. आणि म्हणून महाराज आता तुम्ही सूचना दिली, माझी आता वटवट मी आढावा दिली. मला एकच सांगा, चलून द्यायचं का 5-10 मिनिटं? चालेल 10 मिनिटं, ठीक आहे महाराज. जी जगन माता महाराज, तिथे हिनत्व आपल्याला येऊ नये, त्या देवाला हिनत्व येऊ नये, ही माझा म्हणण्याचा मुद्दा आहे. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पादळ आणि उदो उदो भक्तनाथ. ती मी बघा तुम्हाला जे सांगत होतो, अंगात देव येतो का देवाचं वार. वार कशामुळं आलं? पहिला देव अंगामध्ये, त्या अंगामध्ये असणाऱ्या देवानं आपलं वार चालू ठेवले. वार चालू असेल तरच अंगात वार येतं. कळालं का? वार पहिलं चालू पाहिजे. ज्याची वारी चालू आहे तोच वार करी. ज्याची हितली वारी चालू आहे तोपर्यंतच तो वारी करू शकतो. हितली वारी बंद झाली त्याची वारी मसन वाट्यात. कळाली का वारी? मग वारी आपली आपण देव करतो आपली वारी का आपण देवाची करतो? बोला. वारी कोण कोणाची करतोय? देव आपली करतोय का आपण देवाची करतोय? अरे आधी देव आपली वारी चालू ठेवतोय तेव्हा आपण त्याच्या वारीला जातोय. आधी तो आपली वारी करतोय, तो इथं बसून तो वारी करतोय. आणि जोपर्यंत या वारीचा महाराज ठाव ठिकाण, म्हणून त्यासाठी मी सांगितलं देवाचं वार अंगात येतं. देव अंगात पहिलाच देव आणावा लागत. मगा भाऊंनी सुंदर प्रमाण दिलं. देव आहे, देव आहे, पण कुठं? आणि ह्या हृदयातली जगदंबा तीर्थनाथ बाबांना प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यानंतर महाराज ती प्रसन्न होण्यासाठी जो गोंधळ मांडला, तो गोंधळा येई ओ जगदंबे आणि मूळ पिटतो अंबे. आणि जे महाराज गोंधळी आले ते अभंगाच्या
महाराज. कोण कोण? व्यास वशिष्ठ चुका गोंधळी, व्यास वशिष्ठ चुका गोंधळी. गोंधळाला आले महाराज व्यास वशिष्ठ आणि शुक. काय गोंधळी होते महाराज हे गोंधळी. गोंधळी कुणाला म्हणायचं? गोंधळ्याची व्याख्या काय? कशाला गोंधळी म्हणतात? अरे 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11 मन ह्याचा जो गोंधळ एका ठिकाणी घालून घेतो तो खरा गोंधळी. गोंधळी भेटला का तुम्हाला कवा? नाही ना अजून. आणि जोपर्यंत हा गोंधळी भेटत नाही तोपर्यंत गोंधळ होणार. त्याला गोंधळी पक्का लागतो. आणि घालायचा कुठं? तर मनात गोंधळ घालायचा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 11 मन विसरून जायचंय. तया नाम गोंधळ. काय जायचं ह्याला? विसरून जायचंय. विसरेपर्यंत चिंतन आहे. चिंतन गोंधळ बारीक नाही महाराज. गोंधळ बारीक नाही. विसरायचे मी देह या कारण देवा आता ऐसा करी उपकार आणि देहाचा विसर पाळीमल या स्थितीपर्यंत महाराज आपल्याला जायचे. गोंधळ इतक्या सहज नाही. वरवर बी नाही. मी तुम्हाला पाठपत सांगितला तुम्ही म्हणताल बुवा ऐकायला बरं पण करायला अवघड आहे. आणि खरं गोंधळ करायला अवघडच आहे महाराज. 1,00,000 2 लाख नाही 5 लाख रुपये तुम्ही पैसे खर्च कराल पण त्या गोंधळातून जी फलश्रुती मिळणार नाही तीही तर तुम्हाला 15 मिनिटातली फलश्रुती मिळते. पण त्या तत्वाने चालावं लागतं. त्या तत्वाचा गोंधळ महाराज मी मागास सांगितला. तत्व पहिल्यांदा तुम्हाला त्यासाठी विचारलं होतं गोंधळी सुरुवातीला काय? 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळी बुवा गोंधळ मांडला आहे. काय म्हणतो तो? कळालं का तुम्हाला? 5 तत्वाचा आणि 5 नामाचा गोंधळ मांडला आहे. लगे दुसरा म्हणतो हो गोंधळी बुवा मांडला आहे. कळले का तुम्हाला 5 तत्व? हा शिकवळ होते नाही का? हा आहे का नाही? कळाली का? आपलं तत्व कळाली का महाराज? महाराज तो गोंधळी महाराज आपल्यासाठी गोंधळ करत असतो. नीट आहे का तुम्ही? गोंधळ तो आपल्यासाठी करतो पण आपल्याला कळाला नाही. लाहो लागल्यानो आंबे लाहो लागल्यानो, लाहो लागल्यानो आंबे लाहो लागल्यानो, लाहो लागल्यानो आंबे लाहो लागल्यानो, लाहो लागल्यानो आंबे लाहो लागल्यानो. महाराज लाहो हा शब्द नाही. त्याला शब्द एक आहे. तो गोंधळी काय म्हणतो? लोलो लागल्यानो आंबे लोलो लागल्यानो. ते गोंधळ्याला माहिती नाही माहिती लाहो का लोलोय. माझ्या तुकोबाने ह्याला पुरावानिशी सांगतो मी की लाहो म्हणजे काय? लाहो म्हणजे त्या देवाचा छंद लागावा. काय लागावा? इथं सांगितलंय चिंतनाचा एक लाहो. अहो तुमच्या विठ्ठला मला नामाचा छंद लागावा म्हणजे लाहो लागावा. ती गोंधळी सुरुवातीला म्हणते पण आपण सुधीतच नसतो महाराज गोंधळ करायला ना ऐकायला नसतो महाराज. आणि म्हणून झालेली सेवा चला असू द्या आपल्या ठेप्याला आली आवरलंय आपलं महाराज. गोंधळीत व्यास वशिष्ठ आणि शुक या तिघांनी महाराज गोंधळी होते. या गोंधळाने गोंधळ कसा केला तर महाराज नामाचा तत्वाचा गोंधळ त्यांनी अंगीभूत गोंधळ केला आणि त्या अनुभवात त्यांना आली. त्यांचा भाव विसरून गेला. त्यांचा द्वैत भाव. द्वैत भाव परमार्थामध्ये महाराज या गोंधळातून एकच साध्य व्हावं की मी कोण आणि देव कोण हे ज्याचं द्वैत निघून गेलं त्याचाच गोंधळ बरोबर झाला. म्हणून व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाथ ताती सोहम मिळी. अरे द्वैत वाव विसरुनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी हो विठोबार. त्यांनी महाराजांना हार घालण्यासाठी पुढे यावं. बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते सर्व अध्यक्ष त्यांनी महाराजांना हार घालण्यासाठी पुढे यावे. लवकर या चला.
हार आणि श्रीफळ देण्यासाठी बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित यावी ही विनंती आहे. चला, कालिदासजी, अध्यक्ष कालिदास.